बबड्या, अरे बबड्या, त्यात 25,000चे होतील ना रे 5 पट. त्यांचा कष्टाचा पैसा आहे रे, तो वाया नको जायला. तू कशाला उगाच बडबडतेस? ती सुलभा काकू माझ्यावर शंका घेत नाहीयेस, तू घेतेस. हे बघ ती आली, चल तू तू बस नाही. हे घे सोहम. आणि यशस्वी हो. हो, तुम्ही पैशांची काळजी करू नका काकू. नाही रे, आसावरी आहे ना, मग अगदी डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवलाय. मी कशाला काळजी करू मग. बरं आम्ही निघतो, आम्हाला जरा दुसरीकडे पण जायचंय. हा येतो, चल ऐक. अरे आजोबा कधी येणार? आजोबा येतील, लवकरच येतील. चल. हो येते हा काकू. हा आसावरी, अशी अधूनमधून येत जा. हा हो काकू, पैशाचं टेन्शन घेऊ नका. अरे आसावरी आहे ना, मग काळजी कसली. हो या. हा बरं ऐक, आई तू दाते काकूंकडे जा, त्यांची बेल वाजव आणि त्यांना स्कीमचं सांग, मी आलोच. अरे मी कसं सांगणार, मला नाही कळणार बाबा काही बोलायला. जा ना, सुरुवात तर कर, मी लगेच फोन करून आलो. जा. अरे पण जा नाही, पटकन जा, बेल वाजव. हो तू लवकर या, हा, लगेच मी या येतो. बाळा. बोल सोम. अरे निखिल, पहिला बकरा सापडला. 5 मागितले, 25 दिले. गुड गुड गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. सो सोहम, असेच पटापट क्लायंट्स आणि स्वतःच्या गाडीतून फिरायला तयार राहा. सोहम, ऐक ऐक, दुसऱ्या क्लायंटकडे जायचंय मला. हा ठेवतो फोन, बाय. ओके बाय. बबड्या, आपल्या सोसायटीतल्या सगळ्यांनी काय पटापट पैसे काढून दिले नाही. म्हणजे मला तुझ्या व्यवसायातलं काही कळत नाही हो, पण एवढ्या विश्वासाने लोकांनी पैसे दिले म्हणजे तू नक्कीच काहीतरी छान करत असशील ना. सर सी दिस, आपण आपल्या अभिस किचनची कलर स्कीम ना रेड आणि ब्लॅक करूयात. का? मॅचिंग. कशाला? माझ्या हेअरला. मॅडी, आता तुझ्या केसांवरून अभिस किचनची कलर स्कीम ठरणार आहे का? येस सर. हे बघ, सरांसमोर काही बोलू नकोस, त्यांना सरप्राईज द्यायचंय. हो का? बर. आय नो सर, हेअर डू खूप एक्सपेन्सिव्ह असतं सर. करू नकोस खर्च. तर नाहीच कळणार, माझ्याकडे तर पैसेच नाहीयेत सर. मॅडीताई. हाय मॅम. हाय सर. मॅडीताई, कशा आहात तुम्ही? मी मस्त. अहो जरा 1 मिनिट आत येता का? हो, मी सांगितलेलं कळतंय ना, पैसा विचारपूर्वक खर्च करायचा असतो. हो सर. चाल. मॅडीताई आलेच, चहा आणते. काय मॅडी, हाय. कशासाठी पैसे नाही आहेत तुझ्याकडे? व्हॅनसाठी. मला ना सोहो माझ्या हेअर कलरला मॅचिंग व्हॅन तयार करून घ्यायची, रेड आणि ब्लॅक. व्हॅन? येस. आणि सोहम, ती व्हॅन ना साधी सुधी नसणार आहे, एकदम स्पेशल असणार आहे. आपण आतमध्ये जाऊन बसलो ना की सगळीकडे सॅनिटायझरचा स्प्रे होणार आणि आपण कोरोना फ्री होणार. अगं मस्त आयडिया आहे. आवडली ना तुला पण? हो. अगं उलटे यात पैसे वेस्ट नाही, यूज होतील. तेच म्हणायचे मला पण. म्हणून माझ्याकडे आता तेवढे पैसे नाही आहेत रे, आणि माझं सेव्हिंग पण थोडंच आहे. मग जर का थोड्याच दिवसात या थोड्या पैशांचे जास्त पैसे झालेत तर? असं होऊ शकतं. येस. वाव, असं झालं ना सोहम तर खूप मजा येईल रे. मला ना कसलं टेन्शनच राहणार नाही. मी ती व्हॅन पाहिजे तिकडे घेऊन जाऊ शकते, आणि कोरोनाचं टेन्शन नाही, कसलं नाही, गर्दीचं टेन्शन नाही. वाव, मजा येईल खूप. या ना, या. अगं बाई, बॉय बाळा, अरे तू का असं बसलायस? बबड्या सरांनी शिक्षा केली, हल्लो तर नोकरी जाईल. अरे नाही रे, नाही जात नोकरी बिकरी. ही असली कसली शिक्षा? उठ 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 उठ. अगं बाई, बराच वेळ इथेच बसला होता वाटतं. जा आणि खाऊन घे जा काहीतरी. जा. बिचारा. तू मला इथे कशाला बोलवस? हा 1 मिनिट. हा काय? हा तुमचा शर्ट. माझाच आहे. ही तुमची पॅन्ट. हो, माझीच आहे ती. आणि बाथरूम मध्ये टूथब्रशही आहे. सगळं सामान माझंच आहे, पण काय झालं काय? अहो पण तुमचं हे सामान असं इकडे तिकडे असं पसरून का पडलंय? नाही म्हणजे आवरून घ्या, नीट पॅक करा.
सामान नीट पॅक झालं नाही म्हणून तुमचं जाणं लांबणीवर नको ना पडायला. लांबणीवर? हो, म्हणजे ठरलंय ना तसं आता. बबड्याची गाडी आली की त्या दिवशी त्यावेळी तुम्ही बॅगेत कपडे भरायचे आणि इथून निघून जायचं. नीट भरून ठेवा हा बॅग. माझ्या मुलाची गाडी कुठल्याही क्षणी येईल. येस मॅडम. काय बरं दिसतं का? दाढी बिडी व्यवस्थित आहे ना? हो. अरे वा, साजूक तुपातले लाडू. तुम्ही कुठे निघालात? आजपासून स्वाद आस्वादचं शूटिंग सुरू होतंय ना. हो, अरे वा, म्हणजे आता नवीन नवीन पदार्थ परत शिकायला मिळतील. वा, मस्त झालाय लाडू. आज काय स्पेशल? असं विशेष असं नाही, पण म्हटलं लाडू करावेत. चिवडा आणि चकल्याही करणार आहे मी. म्हणजे आता बबड्याची गाडी आल्यावरती तुम्हाला जावं लागेल ना घरातनं कायमचं. अहो सावकाश सावकाश. पाणी देऊ का तुम्हाला? असं बसाबस खाऊ नका लाडू. सगळे लाडू तुमच्यासाठीच आहेत. एवढ्या लवकर कंटाळलीस नवऱ्याला? नाही तसं नाही, पण तुम्हीच म्हणता ना सगळ्या गोष्टींचा शेवट गोड झाला पाहिजे म्हणून गोड लाडू. खरंय. एक काम करतेस का? लाडू बरोबर ते तू यावर्षी लसणीचं लोणचं घातलंयस ना, ते पण दे. तुझी आठवण काय येणार नाही, पण लोणच्याची मात्र येईल. हो का? अरे हो, बरं आठवलं. मागच्या वर्षी मी एक मित्राबरोबर फुडीज रोड ट्रिप प्लॅन केली होती. ती आपल्या लग्नामुळे पोस्टपोन केली होती. ती आता करता येईल ना. हा नानू, अभिजित बोलतो रे. कसा आहेस राव? मस्त आहेस ना? करेक्ट, त्यासाठीच फोन केला. मागच्या वर्षी आपण ती फुडीज रोड ट्रिप कॅन्सल केली होती ना, म्हणजे पोस्टपोन केली होती ना. आता करू शकतो. येस 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 येस, बाईक काढून निघूया, मस्त महाराष्ट्रभर फिरूया. वाटलंच तर पुढे गुजरात राजस्थान पण करून टाकू ना. आहेस वेळ तर मग काय. नाही नाही नाही, बायकोचं काय टेन्शन नाही. उलट तिने आता लाडू करायला घेतलेत. चिवडा चकल्या वगैरे देते, लसणीचं लोणचं देते बरोबर. करतो, पुढच्या आठवड्यात फोन करतो. चल बाय. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. ठरलं का तुमचं? हा, ठरलं तर जमाय. अरे हा, लाडू जरा जास्त द्या, मित्राला होतील. आणि हो, स्वाद आस्वादच्या टीमला कळवायला हवं. पुढे मी 2-4 महिने नसणार ना आता. 2-4 महिने? हो, आता गुजरात राजस्थान म्हटल्यानंतर होणारच ना. पण मला खरंच टेन्शन आलं होतं. म्हटलं मी गेल्यावर तुझं कसं होईल, पण तू मस्त खुश आहेस. टेन्शनच गेलं माझं एकदम. बाजूला वा, बाजूला वा. काय? तुमच्या मित्राला सांगा स्वतःच लाडू घेऊन ये म्हणून. कमाल करतेस तू. आत्ता तर मी जाणार म्हणून खुश होतीस. लाडू चकल्या चिवडा वगैरे करून देणार होतीस ना, मग काय झालं? खरं तर मी मस्करी करत होते हो तुमची. वा, मी घर सोडून जाणार म्हणून वाईट वाटला सोडून माझी मस्करी करतेस काय? तसं नाही, पण बबड्याने मला सांगितलंय त्याची गाडी आली तरी तुम्हाला जायची गरज नाही, तुम्ही इथेच राहायचंय. काय सांगतेस काय? असं बबड्या म्हणाला तुला? हो, म्हणून तुम्ही एवढे लाडू करायला घेतले ना. तुम्ही जाणार आहात का अजूनही तुमच्या मित्राबरोबर? मस्करी काय फक्त तूच करू शकतेस काय? अगं कुठला मित्र, कुठली रोड ट्रिप, काही नाही. म्हणजे अगं बाई, या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये मला कोण करू देणार आहे रोड ट्रिप? अहो अहो काय शिकवणार आहात तुम्ही स्वाद आस्वाद मध्ये? ते तू आता डायरेक्ट टीव्हीवर बघ. सांगा ना. अगं लॉकडाऊन नंतरचा नवीन एपिसोड आहे, काहीतरी नवीनच असणार ना. तुम्ही नवीन शिकवताय ना, मग ते प्रमाण सांगायची पद्धत बदला ना. तुम्ही ते सगळं ग्रॅम मध्ये वगैरे सांगता ना, आमच्यासारख्या गृहिणींना नाही जमत ते. तुम्ही असं ना वाटी चमचा ह्याचं प्रमाण सांगा. जी मॅडम. हे घ्या. हे काय? तिकडे पोहोचलात की मला फोन करा, मग सांगते. आणि हो, बबड्याने तुला खुश केलंय, लाडू मला दिलेस, त्याला पण दे. तो आला की देते त्याला. तुम्ही आता जाणार नाही आहात ना, मी सगळ्यांनाच लाडू देणार आहे. चल निघू. अहो सांभाळून जा. हो. आणि घरी जरा लवकर परत या, मी वाट बघते तुमची. हो हो. आणि
तिकडे पोहोचल्यावरती मला फोन करायला विसरू नका. त्यापेक्षा जातच नाही ना. चल येतो. नाही नाही नाही, बघ मला टॉप मॉडेल हवंय. अरे सनरूफ, GPS सगळं लागेल रे मला. सोहम तुला अजून 4 क्लायंट्स आणावं लागतील ना त्यासाठी. अजून 4 क्लायंट्स? ते आता कुठे शोधत फिरू क्लायंट्स? तू काय करतोय? छत्री नीट धर रे. वेगळे काही तुझ्या त्या स्नो व्हाईट गर्लफ्रेंडला विचार ना. अरे दिलेत रे तिने ऑलरेडी 25,000. काय करू कळत नाही, कोणाला विचारू अजून. बरं ठीक आहे, चल मी बघतो काहीतरी, पण मला गाडी तर हवीच आहे. हां बघ बघ. बाय. काम धड जमत नाही तुला. जा वर जा, सॅलड बनव माझ्यासाठी आणि रूम साफ करून ठेव. आता काय छत्री मी धरू? जा घेऊन जा. काम करतो. यार या मॅडीचे 10 मिस कॉल आहेत. शपथ मॅडी इकडेच आली. सोहम फोन का कट करतोय माझा? God, हे सोहम होता का? वाचलो. आता उगाच डोकं खाल्लं असतं. पण लपून का बसला? Oh my God, इथे काय आहे का? Oh no! Oh God! गेली वाटतं. सोहम! काय झालं? तू इथे लपून का बसलास? मी कुठे लपतोय? तू इथे काय करतेस? अरे मी तुलाच भेटायला आलीये. सोहम, माझ्या व्हॅनचं काय झालं? व्हॅन येईल लवकरच येईल. अरे कधी येईल सोहम? सांग ना सोहम. अरे सांग ना, व्हॅन कधी येणार आहे माझी? एक मिनिट सोहम. आणि ना मला माझ्या व्हॅन मध्ये माझ्या हेअर कलरला मॅचिंग सीट कव्हर्स मिळतील का रे? अगं व्हॅन तर येऊ दे आधी, मग सीट कव्हरचं बघू ना आपण. अरे बघू म्हणजे काय सोहम? तू म्हणाला होतास ना की मोठी मोठी स्वप्न बघायला पाहिजे, तुला व्हॅन मिळेल म्हणून. म्हणाला होतास की नाही तू मला? हो. अरे असं काय रे सोहम? मिनिट, माझ्या व्हॅन मध्ये सीट्स असणार आहेत ना? का विदाउट सीट्स मी गाडी चालवायची? अरे असे कसे जाणार उभं राहून सोहम? ए ती बघ, शुभ्रा आली. हाय शुभ्रा. हाय शुभ्रा. हाय. हा काय म्हणते? सरप्राईज दिलं? सरांना भेटायला आली आहेस? नाही अगं, मी ते जरा. हे शुभ्रा, तू शॉपिंग करून आलीस? येस. काय? हे बघ, आईंसाठी आणि स्पेशली सरांसाठी सरप्राईज आणलंय. वाव. चल त्यांना देऊया. येते वरती. येस येस. आई, सर कुठे आहेत? शुभ्रा, अगं बाई मॅडीताई कुठे भेटल्या तुला? खालीच भेटलो आम्ही. सांगा ना मॅम, सर कुठे आहेत? शुभ्राने त्यांच्यासाठी सरप्राईज आणलंय. अगं बाई, हे बघा. अगं बाई, यांचं नाव पण लिहिलंय. तुम्हाला आनंद झाला होता ना सर इथे राहणार म्हणून. मग मी म्हंटल आनंद जरा वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करूया. आणि हे माझं डोकं नाही आहे. मी आजोबांना फोन केला होता, त्यांनी आयडिया दिली. बाबांनी? शुभ्रा, खरंच हे किती खुश होतील ना हे बघून. खरं तर हे खूप आधीच करायला हवं होतं आपण, कारण सर इज अ पार्ट ऑफ आवर फॅमिली. खूप महत्वाचा भाग आहे ते आपल्या कुटुंबाचा, हो ना? हो ग, खरंच. आणि मला इतका आनंद होतोय की बबड्याले हळूहळू पटायला लागलंय ग. मस्त मस्त. मी विचारणारच होते काही देऊ का तुम्हाला. घ्या लाडू खा हा तुम्ही. येस मॅम, डोंट वरी. आणि संकोच करू नका, हवे तेवढे खा. ए शुभ्रा, मी तुला पण लाडू देते. हा नाही आई, आधी ही नेमप्लेट लागू दे, मग लाडू. बरं, नेमप्लेट लावून घ्या, मग मी सगळ्यांना वाटायला जाते हा लाडू. हो चालेल. मॅडी मदत करणार? हो हो, वाय नॉट. चल चल. मॅडी मदत करणार? येस येस, ऑफकोर्स. सांभाळून ग बाळा. त्या साईडने बघा मॅडी लागतंय का नीट. हा. वाव, सुंदर दिसतंय. किती छान शुभ्रा. काय करतो तिघी जणी? सुलभा काकू नेमप्लेट बदलत होतो. शुभ्राने आणली यांच्यासाठी सरप्राईज म्हणून. अरे वा, सगळ्यांची नावं आहेत यात. आता घर कसं अगदी भरल्यासारखं वाटतं. आणि जिथे घर भरलेलं असतं ना, तिथे आनंद नांदतो.
एकदम करेक्ट बोललात काकू. चला याच निमित्ताने लाडू होऊन जाऊ दे. हो घरी केले. घ्या घ्या हा घ्या. मस्त झालेत लाडू, मी पण घेऊ एक? अहो, घ्या ना. थँक्यू. खादाड महिना आहे. आयडिया आयडिया, आपण या नेमप्लेट बरोबर आपल्या सगळ्यांचा एक सेल्फी काढून पाठवत का ग्रँडपनना? हो चालेल. आजोबाला सेल्फी पाठवूया. रेडी? अगं बाई यांनी व्हिडिओ कॉल केलाय. हॅलो. असं बरे कामात नाहीस ना? नाही नाही, मी लाडू द्यायलाच चालले होते. पोहोचलात ना नीट? हा केव्हाच. हे बघ कसा दिसतोय. खूप छान. पुन्हा प्रेमात पडावा असा. हो काय आहे? बरं त्या पुड्या कशाच्या आहेत? तुम्ही उघडून तर बघा. थांबा. हळदी कुंकू आहे त्यात. ते कशाला? तुम्ही नवीन सुरुवात करताय ना, शेगडीला आधी हळद कुंकू वाहा आणि मग सुरुवात करा. हो कसं सुस्त ग तुला. मला नसतं सुचलं. कमाल आहे तुझी. थांब. हे बघ. अहो नमस्कार करा. बा केला. हा इकडे. हा थांबा थांबा थांबा. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. बाय. वाह वाह शुभ्रा, छान सरप्राईज दिलंस. नेमप्लेट देख के दिल एकदम खुश हो गया. आणि आज जाणवलं की कुटुंबातला गोडवा खरं तर नेमप्लेट पासून सुरू होतो. म्हणजे आपल्या नावाला जेवढी जास्त नावं जोडली जातात तेवढा आनंद जास्त. माझ्या नावाबरोबर दत्ताजींचं नाव जोडलं गेलं, वडिलांचं प्रेम आणि आशीर्वाद. माझ्या नावाबरोबर आसावरीचं नाव जोडलं गेलं, बायकोचं प्रेम. आणि तू आणि सोहम म्हणजे माझी हक्काची मायाची मुलं. हे खरंच खूप वेगळं वाटलं आज. म्हणजे हातातला निसटून जाणारा खजिना परत मिळाल्यावर कसं वाटेल तसं वाटलं. ही नेमप्लेट कोणी लावली? मी लावलेली का? काय ग, कोणाला विचारून लावलीस? कोणाला म्हणजे आजोबांनी फोनवर ही आयडिया दिली. सरांसाठी सरप्राईज येते का? काय झालं काय? अरे बरं झालं आलास. मी केव्हाची वाट बघत होते तुझी. हे घे लाडू. अरे वा आई, उद्या माझी नवीन गाडी येणार आहे म्हणून तू लाडू सुद्धा बनवलेस? अरे हे लाडू गाडीसाठी नाहीये, तेव्हा मी छान तुझ्या आवडीचा शिरा बनवणार आहे. बॉय बाळा, जात मध्ये तुझ्यासाठी लाडू ठेवलाय, खाऊन घे. हा हे थांब रे. शूज घेऊन जा आणि पाणी घेऊन ये मला. काय म्हणालीस आई तू? लाडू का बनवलेस? अरे हे आता इथेच राहणार आहेत ना म्हणून. अरे मला इतका आनंद झाला, मी बिल्डिंग मध्ये सगळ्यांना वाटून आले लाडू. तुझी केव्हाची वाट पाहत होते, तू आत्ता आला. एक सेकंड परत बोल. काय बोललीस? अरे तुझी केव्हाची मी वाट बघत होते. नाही ते नाही, त्याच्या आधी काय म्हणालीस? आधी हा म्हणजे हे लाडू का बनवलेस? हा हे आता इथेच राहणार आहेत ना म्हणून. कोण बोललं? हा कोण बोललं? माझी नवीन गाडी आली की त्यांना इथून जावं लागणार, हे ठरलंय, फिक्स आहे.